काही लोकांच्या चुकीच्या वागण्यामुळे जिल्हा बदनाम करण्याचा प्रयत्न कोणी केला तर तो आम्ही हाणून पाडू। मात्र आपल्याला सर्वांना मिळून ही बीड जिल्ह्याची काही लोकांनी ओळख महाराष्ट्रामध्ये चुकीची केलेली आहे ती आपल्याला पुसायची। आपण सगळ्यांनी मिळून हा गैरसमज दूर करायचा आहे। जिल्ह्याच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात आपल्याला या जिल्ह्याला महाराष्ट्रात आणायचं आहे। त्यासाठी आपण एकजुटीने पुढे चाललोय। आज अनेक महत्त्वाच्या गोष्टी बीड जिल्ह्याच्या करता मी पंकजाताई मुंडे, आमचे धनंजय मुंडे, विजय सिंह, त्या ठिकाणी पंडित सतीश चव्हाण, विक्रम काळे, तिथं सुरेश धस, आम्ही आपले नमिता मुंदडा, आम्ही सगळ्यांनी आजच्या बैठकीमध्ये फार महत्त्वाच्या गोष्टी या बीड जिल्ह्याच्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब या कार्यक्रमात संबोधित करतायत। टाळ्या वाजून आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं। आपल्या जिल्ह्याच्या कन्या मंत्रिमंडळातील आमच्या सहकारी पंकजाताई मुंडे, जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय शिवाजीराव पंडित साहेब, आमदार धनंजय मुंडे, सतीश चव्हाण, विक्रम काळे, विजयसिंह पंडित, माजी आमदार अमरसिंह पंडित, संजय दौंड, कल्याणराव आखाडे, जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, बीजेपीचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील गलदर, राजकुमार उर्फ पापा मोदी, प्रज्ञाताई खोसरे, आज जे पक्षप्रवेश करणार आहेत ते आमचे सहकारी महेश दाभाडे, SY अन्सारी, सचिन मोटे, कृष्णा मुळे, मंजूर बागवान, विलास सुतार, विलास थोरात, प्रकाश गायकवाड, सतीश मापारी, उपस्थित असणारे सर्व माझे गेवराई परिसरातले प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या शेतकरी बांधवांनो, तरुण मित्रांनो, थोडा आगळा वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पंकजाताई, धनंजय यांना सगळ्यांना आपले लोकप्रिय आमदार विजयसिंह पंडित यांनी इथं निमंत्रित केलं आणि आपण सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आपल्याला धन्यवाद देखील देतो। खरं अलीकडच्या काळात आपण सगळेजण बघतोय की मधी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीसजी, मी स्वतः आणि एकनाथराव शिंदे आम्ही 3 वेगवेगळे राजकीय पक्षांनी युती केली आणि महायुतीच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत वेगवेगळ्या भागात वेगवेगळे उमेदवार उभे करून जनतेचा कौल मागितला। लोकसभेला आम्हाला थोडं बॅकफुटवर जावं लागलं। 31 जागा विरोधकांच्या आल्या, आमच्या फक्त 17 जागा आल्या आणि त्याच्यामुळं अधिक जोमाने आपण काम केलं पाहिजे। चांगल्या लोकोपयोगी योजना आपण महाराष्ट्रातल्या जनतेला दिल्या पाहिजे आणि त्यांचंही भलं करत करत राज्याचा सर्वांगीण विकास केला पाहिजे, अशा प्रकारची भावना आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये वाढीला लागली। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह साहेब, नितीन गडकरी साहेब हे सगळे मान्यवर देश पातळीवर अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतायत, परंतु शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र देखील कुठं मागं राहू नये म्हणून आपल्यालाही मग मराठवाडा असेल, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र ह्या सगळ्या भागामध्ये कसं माझ्या शेतकरी राज्याला, कसं माझ्या बळीराजाला, कसं तिथल्या माझ्या तरुण तरुणीला न्याय देता येईल, त्याच्यामध्ये जातीभेद न करता, जातीचा, पंथाचा, नात्याचा, गोत्याचा विचार न होता आपल्याला सर्वांना बरोबर कसं घेऊन जाता येईल अशा प्रकारचा सतत प्रयत्न आम्ही सगळ्यांनी महायुतीच्या माध्यमातून केला। इथं बरेच वर्ष आमच्या विचाराचा आमदार नव्हता, यावेळेस मात्र मी गेवराईकरांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो
महायुतीचे उमेदवार या नात्याने आम्ही विजयसिंह पंडितला त्या बाबतीमध्ये उमेदवारी दिली आणि तुम्ही त्याला चांगल्या मताधिक्याने विजयी केलं. तुम्ही तुमचं काम केलेलं आहे. आता जबाबदारी 5 वर्ष आम्हा लोकांची आहे. आणि मगाशी विजयनी सांगितलं त्या पद्धतीनं आम्ही शब्दाचे पक्के आहोत. आम्ही वेळ मारून नेणारी नाही आहेत, आम्ही कामाची माणसं आहोत. आणि केंद्र सरकारचा जास्तीत जास्त निधी हा आपल्या राज्याला कसा येईल, वेगवेगळ्या भागाला कसा देता येईल, वर्ल्ड बँक असेल, जायकासारखे प्रोजेक्ट असेल, त्याच्यामध्ये ह्या सगळ्याचा विचार करून आम्ही आमची वाटचाल पुढे चालवलेली आहे. आमचे काही नवीन आमदार निवडून आलेले आहेत, त्यांना निधी देणं आमचं कर्तव्य होतं आणि त्या भावनेतनं आपण विजयसिंह पंडित आणि इतर नवीन आमदारांना काही निधी दिला. आज विजयनं आमच्या सगळ्यांच्या समोर, मी, पंकजाताई, धनंजय, बाकीचे सगळे सहकारी काही मागण्या केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये गेवराई नगर परिषदेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर करणं हे खरं आहे. कुठल्याही शहराचा सर्वांगीण विकास करत असताना डीपी, त्याला हद्दवाढ आपण म्हणतो, डेव्हलपमेंट प्लॅन, हा चांगला असला पाहिजे. आपलं शहर हे महत्त्वाच्या हायवेवर वसलेलं हे शहर आहे आणि त्याच्यामुळं आपल्या शहरामध्ये ज्या काही मूलभूत समस्या आहेत त्या आपण हद्दवाढीच्या निमित्तानं त्याला मंजुरी दिली तर शहरामध्ये कशाची गरज आहे, मग स्मशानभूमी, दफनभूमी, क्रीडांगणं, उद्यान, शाळेचं आरक्षण, माझ्या कॉलेजचं आरक्षण, वेगवेगळ्या पद्धतीनं माझे गरीब लोक आहेत त्यांच्याकरता पंतप्रधान आवास योजनेची घरकुल योजना किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारच्या योजना ज्या लाभार्थ्यांच्याकरता दिल्या जातात त्या सगळ्याचा सर्वांगीण विचार आम्ही लोक करत असतो. आणि त्याच्यामुळं मी विजयसिंह पंडितांना सांगू इच्छितो की मी देखील माझं ऑफिस या हद्दवाढीच्या संदर्भात हे काम आमचे उपमुख्यमंत्री स्वतः एकनाथराव शिंदे साहेबांच्याकडे येतं. मी त्यांना सांगून या कामाला कशी तातडीने मंजुरी मिळवून देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न निश्चितपणे त्या बाबतीमध्ये करीन. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर गेवराई शहराच्या बायपास लगत 2 उड्डाणपुलाची मंजूर कामं सुरू करण्याच्या बद्दल ते PWDशी संबंधित आहे का नॅशनल हायवेशी संबंधित आहे? तर नॅशनल हायवेशी असेल तर गडकरी साहेबांना मी 24 तारखेला दिल्लीला चाललोय, 25 तारखेला देवेंद्र फडणवीस, मी आणि एकनाथराव अशी आमची बैठक पंतप्रधानांनी NDAची जी राज्य आहेत त्या राज्यामध्ये असणाऱ्या सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बोलवलेलं आहे आणि त्याच्यामुळं 25 तारखेला ह्या सगळ्या मान्यवरांची आमची भेट होईल. त्यावेळेस मी हाही मुद्दा आपल्या गेवराईच्या निमित्तानं फार महत्त्वाचा आहे तो त्यांच्या कानावर घालून त्याला कसं मार्ग काढता येईल हा प्रयत्न करतो. गेवराई शहरातून जाणाऱ्या महामार्गाचं रुंदीकरण करून त्यावर रस्ता दुभाजक, फुटपाथ या सर्व रस्त्याचं सुशोभीकरण करणं, त्याच्याकरता काही निधीची गरज आहे. गेवराई शहरातलं अचानक नगर भागातील रहिवाशांना भागीदारी तत्वावर घरकुल योजना मंजूर करणं, त्यांना निवारा देणं, अफोर्डेबल हाऊसिंग प्रोजेक्ट तो पण राज्य सरकारचा कार्यक्रम आहे. त्याही बाबतीमध्ये आम्ही तुम्हाला मदत करतो. आणि कुठल्याही शहराचा विकास करत असताना तिथं अंडरग्राऊंड ड्रेनेज पाहिजे, तिथं ज्याला भूमिगत गटार आपण म्हणतो, स्ट्रॉम वॉटर, हे पाऊस पडल्यानंतर व्यवस्थित ते पाणी बाहेर निघालं पाहिजे. तिथं माझ्या नागरिकांना त्रास होता कामा नये. STP सिवरेज ट्रीटमेंट प्लांट हा त्या शहरामध्ये डासमुक्त शहर करण्याच्या करता ह्याची नितांत गरज असते आणि नेमकी तीच मागणी आमच्या विजयसिंह पंडितांनी केलेली आहे. आणि माझ्या गोदावरी नदीवर बांधलेले बॅरेजेस किंवा सिंदफणा नदीवर जे काही बॅरेजेस आहेत त्याच्यामध्ये काही नूतनीकरण करणं अशा प्रकारे, आणि टाकळगाव बॅरेजची प्रमा ही मिळालेली आहे, परंतु नाथापूर, इटकूर, अनकोटा, खंडूस, नामलगाव आणि औरंगपूर ह्याही बद्दलची काही त्यांनी मागणी केलेली आहे. मित्रांनो, मी टप्प्याटप्प्याने आम्ही सगळेजण तुम्हाला या कामामध्ये मदत करू.
आता याला मंजुरी देण्याच्या करता मला तिथं प्रयत्न करावा लागेल, तो प्रयत्न आम्ही करणार. कारण मी सुरुवातीला सांगितलं, आम्ही आवाहन केल्यानंतर एक एक आमदार निवडून देणं महत्वाचं होतं. तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेने 238 आमदार महायुतीचे निवडून दिलेले आहेत. एवढा भरभक्कम पाठिंबा राज्याची निर्मिती झाल्यापासून कोणत्याही सरकारला मिळालं नाही. ते काम तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. ते काम माझ्या लाडक्या बहिणींनी केलेलं आहे. ते माझ्या शेतकरी बांधवांनी केलेलं आहे. त्याच्यामुळं आपण काळजी करू नका. आपल्या लाडक्या बहिणीला 1,500 रुपये महिना देणं ही पण योजना, विरोधक वेगवेगळी टीका टिप्पणी करतात. मी अर्थमंत्री या नात्याने जबाबदारीनं सांगतो, ह्या सगळ्या मान्यवरांच्या साक्षीनं सांगतो की ती योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. माझ्या शेतकऱ्यांना 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरच्या मोफत वीज बिल याही करता राज्याच्या तिजोरीत आम्ही महावितरणला पैसे देऊ, परंतु ती पण योजना चालू ठेवू, याही बद्दलचा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देऊ इच्छितो. मित्रांनो, बीड जिल्हा हा सामाजिक एकात्मतेच्या आणि विविधतेच्या ऐक्याचा एक उत्तम प्रकारचा नमुना आहे. येथील जनता कष्टाळू आहे, शांतताप्रिय आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून काही समाज विघातक प्रवृत्ती समाजामध्ये जाणीवपूर्वक फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. या निमित्तानं मला गेवराईकरांना, माझ्या बीड जिल्ह्याला स्पष्टपणे सांगायचं आहे, कोणालाही बीड जिल्ह्याची चुकीची ओळख निर्माण करू दिली जाणार नाही. जर कोणी तसा प्रयत्न केला तर आपण सर्वजण एकजुटीनं त्याला विरोध केला पाहिजे. जात, धर्म, भाषा, प्रांत अशा कारणावरून समाजामध्ये दरी निर्माण करण्याचा कोणताही प्रयत्न आपण यशस्वी होऊ द्यायचा नाही. बीड जिल्ह्यानं कायम सामाजिक ऐक्य टिकवलेलं पाहिजे आणि सर्वसमावेशक विकासाच्या मार्गावर आपल्याला सगळ्यांना पुढे जायचं आहे. हीच आपली सामूहिक भावना आहे. आज कुठल्या ना कुठल्या घटना घडल्या तर त्याला जातीयतेचा रंग देण्याचा प्रयत्न केला जातो. जे अतिशय चुकीच्या पद्धतीनं वागणारी माणसं आहेत, विकृत लोक आहेत, त्यांना जात नसते. ते त्यांचा विचार करत असतात. सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी, माता भगिनी, तरुण यांनी काळजी घेण्याचं काम आम्ही पहिल्यापासून करतोय. सर्व धर्म समभाव आणि सामाजिक न्याय हेच आमचं महायुतीचं धोरण आहे. नव महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारावर चालणारे आम्ही लोक आहोत. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रत्येक समाजाला न्याय मिळावा, सर्व जाती धर्माच्या लोकांना समान संधी मिळाव्यात अशी कायम भूमिका घेतलेली आहे. या निमित्तानं मला एक सांगायचं आहे की धर्माधर्मात, समाजात, जाती जातीमध्ये कोणी भेद करण्याचा प्रयत्न करत असेल, आपल्या बीड जिल्ह्याचा सामाजिक सलोखा, शांतता बिघडवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर अशा विघातक शक्तींची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही. हेही या सभेच्या निमित्तानं मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो, बीडलाही सांगू इच्छितो. चुकीचं काम करणाऱ्या समाजकंटकांना कायद्याच्या माध्यमातून कडक शिक्षा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कोणत्याही समाजाला आम्ही एकटं पडू दिलं जाणार नाही. महायुतीचं सरकार त्यांच्या मागे ठामपणे उभं राहील ही खात्री देखील मी आपल्याला सगळ्यांना देतो. यामध्ये कुठेही आम्ही, जर काही लोकांना सवयच असेल असं वागायची, तर अशांना मकोका लावायला देखील आम्ही मागं पुढं बघणार नाही. बीड जिल्ह्याचा मोठा इतिहास आहे, संस्कृती आहे, परंपरा आहे. हा कष्टाळू प्रामाणिक लोकांचा जिल्हा आहे. काही लोकांच्या चुकीच्या वागण्यामुळं जिल्हा बदनाम करण्याचा प्रयत्न कोणी केला तर तो आम्ही हाणून पाडू. मात्र आपल्याला सर्वांना मिळून ही बीड जिल्ह्याची काही लोकांनी ओळख महाराष्ट्रामध्ये चुकीची केलेली आहे ती आपल्याला पुसायची. आपण सगळ्यांनी मिळून हा गैरसमज दूर करायचा आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात आपल्याला या जिल्ह्याला महाराष्ट्रात आणायचं आहे. त्यासाठी आपण
एकजुटीनं पुढे चाललोय. आज अनेक महत्वाच्या गोष्टी बीड जिल्ह्याच्या करता मी, पंकजाताई मुंडे, आमचे धनंजय मुंडे, विजयसिंह, त्या ठिकाणी पंडित, सतीश चव्हाण, विक्रम काळे, तिथं सुरेश धस, आम्ही आपले नमिता मुंदडा, आम्ही सगळ्यांनी आजच्या बैठकीमध्ये फार महत्वाच्या गोष्टी या बीड जिल्ह्याच्या करता केल्यात. उद्या पेपरला तुम्हाला वाचायला मिळेल. आम्ही कुठेही कामात कमी पडणार नाही. मी मगाशी सांगितलं, सुदैवाने अर्थमंत्री मी आहे, त्याच्यामुळं मी निधीची पण कमतरता माझ्या बीड जिल्ह्याला आणि बीड जिल्ह्यातल्या 6 विधानसभेला मी पडू देणार नाही. स्वर्गीय चव्हाण साहेबांनी आधुनिक महाराष्ट्राचा पाया रचला. त्यांनी या राज्यात पायाभूत सुविधा उभारल्या. त्याचबरोबर तुमच्या माझ्या महाराष्ट्राला, साधू संतांची भूमी असणाऱ्या महाराष्ट्राला, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध करण्याचं काम केलं. महाराष्ट्राच्या राजकारणात सुसंस्कृत चेहरा देण्याचं काम हे स्वर्गीय चव्हाण साहेबांनी केलंय. त्यांच्या विचारांचा, विकास कामांचा, सुसंस्कृत राजकारणाचा वारसा हा पुढे नेण्याचं काम या पुढच्या काळात आपल्याला सगळ्यांना करायचंय. त्याकरता तुम्ही विजयसिंह पंडित यांना साथ द्या, तुम्ही त्यांना साथ द्या. मी त्यांना राज्य सरकारची पूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी उभं करण्याचं काम आम्ही करू. त्याबद्दल कुठेही आमच्याकडनं हायगय होणार नाही, ही खात्री आणि शब्द मी आपल्या सगळ्यांना देतो. आणि आता महेश दाभाडे, SY अन्सारी, सचिन मोठे, कृष्णा मुळे, मंजूर बागवान, विलास सुतार, विलास थोरात, प्रकाश गायकवाड आणि सतीश मापारी या सगळ्या मान्यवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना कुठेही दुजेपणाची वागणूक आमच्याकडनं होणार नाही. त्यांना नेहमीच सन्मानाने वागवलं जाईल, त्यांचा मान ठेवला जाईल. परंतु त्यांना घेत असताना जुन्यांच्याकडे पण दुर्लक्ष आम्हा लोकांचं होणार नाही, ह्याबद्दलची खात्री मी आपल्या सर्वांना देतो. पुन्हा एकदा आज विजयसिंह पंडितांच्या मदतीनं माझ्या नगर परिषद गेवराईमध्ये विविध विकास कामांचं आणि अतिक्रमणधारकांना हक्काचा PTR देण्याचं, ही जी काही कामाचा इथं नारळ फोडलेला आहे, ती सगळी विकासाची कामं अतिशय दर्जेदार क्वालिटीचं मार्गी लावण्याच्या करता आमचे चीफ ऑफिसर आणि त्यांची सगळी टीम काम करेल आणि त्याचा फायदा माझ्या गेवराईकरांना होईल, हा विश्वास तुम्हाला देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 1-2 मिनिटं आपण सर्वांनी खाली बसायचंय.